नवी मुंबई दुर्घटना घडली आहे। नवी मुंबईच्या उरण तालुक्यात पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। उरणमधील धुतुम ते दिघोडा खाडीचा पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। पुणे शहरात मध्यवर्ती भागात दरोड्याचा प्रयत्न केला गेलाय। पुणे महानगरपालिकेच्या जवळच दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलाय। महानगरपालिकेच्या समोर असणाऱ्या पेट्रोल पंपावर 3 ते 4 जणांकडून तोडफोड करण्यात आली आहे। तर सोमवारी रात्री 9च्या सुमारास घटना घडली असून पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे। सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। मराठवाड्यात सोमवारी सायंकाळी ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने हजेरी लावली। जालन्यातील भोकरदन तालुक्यात जबरदस्त गारपिटीचा तडाखा बसलाय। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तसेच कुंभारी आणि सिपुरा बाजार येथे अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान खात्याने 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय। तर सोमवारी अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तेल्हारा तालुक्यात बसण्याची शक्यता आहे। तेल्हारा तालुक्यातील खापरखेड या गावात वादळी वाऱ्यासह गारपीट झाले। बोराच्या आकाराची ही गारपीट सुमारे 15 मिनिटं झाल्याने या भागातील हरभरा गहूसह फळपिकांचं मोठं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली। अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बीच्या पिकाला या पावसाचा फटका बसणार आहे। अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ उडवून दिली असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आहे। मनोज जरांगे हे 17 दिवस जालन्यातील सराटी अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले होते आणि या दरम्यान त्यांची तब्येत खालावली असल्याने समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमरण उपोषण सोडून साखळी उपोषणात रूपांतर केलंय। मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी सुपरफास्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणारे अजय बारस्कर महाराज यांना त्यांच्या गावातूनच विरोध झालाय। अहमदनगरच्या सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारस्कर महाराज यांचा निषेध करत मनोज जरांगे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे। सावेडी गावकऱ्यांनी ठराव घेत अजय बारस्कर महाराज यांचा निषेध केलाय। सावेडीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठराव घेऊन निषेध करण्यात आलाय। माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा सोमवारी दुपारी शहरात दाखल झाला। जिल्ह्यातील हजारो आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले। तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राहू अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली। आंदोलकांनी शहरातील पहिला मुक्काम नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठोकलाय। दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच स्वयंपाक तयार करून रात्रीचं जेवण केलं। जेवण झाल्यावर आंदोलकांनी रस्त्यावरच मुक्कामाची व्यवस्था केली आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अजित पवार आपल्या अर्थसंकल्पाच्या पेटाऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। अकोल्यातून काही किराणा दुकान आणि होलसेल दुकानात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। बार्शी टाकळी तालुक्यातील धामणदरी येथे महाप्रसाद तयार करण्यासाठी एका कंपनीच्या सोयाबीन तेलाचा वापर करण्यात आला आणि या तेलामध्ये पाण्याची भेसळ असल्याचं ग्रामस्थांनी आरोप केलाय। या भेसळयुक्त तेलाची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे ग्रामस्थांनी दिली आहे।
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून देशभरात स्वच्छ जल स्वच्छ मन या शीर्षकाखाली प्रोजेक्ट अमृत मोहीम राबवण्यात आलाय। तर मुंबईच्या आरे कॉलनीमधील आरे तलाव परिसर स्वच्छ करण्यात आला आणि या अभियानात गोरेगाव, संतोषनगर, मालाडमधील निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते। सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एका युवकाने जिल्हा परिषदेच्या छतावर जाऊन पेट्रोलची बाटली हातात धरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी या युवकाला समजावून खाली उतरवलं। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अंगावर धावून येत शिवीगाळ केल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं या युवकाने सांगितलंय। मनमाडला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे आणि या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभद्र आणि खालच्या पातळीवर टिप्पणी केली आणि गैरकायदेशीर आरोप केले। याच्या निषेधार्थ सोमवारी नागपूर येथील गांधी गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाल येथे आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजातर्फे घोषणाबाजी करत जरांगे यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून भावनिक पत्र लिहिलंय। आपला राजकीय प्रवासाचा इतिहास सांगताना केवळ विकास आणि कामांना महत्त्व देत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतर होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देण्याचं काम अजित पवार यांनी या पत्रातून केलंय।